हाय हॅलो नमस्कार. तर फॅमिली कशी वाटते ही मलाई पनीरची भाजी. तर मी रीमा आणि माझ्या या जेवण विथ रीमा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मी स्वयंपाकाची कामं करते आणि मी कामावर आली आहे आणि आज कामावर मी बनवलेली आहे मलाई पनीरची मस्त टेस्टी अशी छान छान दिसणारी कलरफुल अशी भाजी. कलरफुल म्हणजे ती लालच रंगाची आहे, पण बघा ना मलाई टाकल्यामुळे किती छान दिसते ना. बरं, आत्तापर्यंत आपण माझी स्टोरी पार्ट 7पर्यंतच्या ज्या ज्या ताईंनी ज्या दादांनी मला कमेंट केलेल्या त्यांचे सगळ्यांचे कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवलेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी स्टोरी पार्ट 8मध्ये जे कमेंट केलेले आहेत ते नावासकट वाचून दाखवणार आहे. तर चला मग बघूया की मला माझी स्टोरी पार्ट 8मध्ये कोणी कोणी कमेंट केलेत आणि काय कमेंट केलेत आणि त्यांना मी काय काय उत्तरं दिली आहेत किंवा ज्यांना नाही दिली त्यांना मी काय उत्तरं देणार आहे ह्या व्हिडिओतनं. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. 8मध्ये सोनालीताईंनी कमेंट केलेला आहे, हाय रीमा, किती त्रास झाला तेव्हा तुला आणि तुझ्या रेसिपी खूप ब्युटिफुल. तर थँक्यू सो मच सोनालीताई. सोनालीताईंनी पार्ट 8मध्ये कमेंट केलेला. आता आपण बघणार आहोत माझी स्टोरी पार्ट 9मध्ये कोणी कमेंट केला आहे आणि काय कमेंट केलं आहे. तर माझी स्टोरी पार्ट 9मध्ये रश्मिताताईंनी कमेंट केला आहे, फोटो आहेत का लहानपणीचे मुलांचे, व्हिडिओमध्ये दाखवा. तर ताई मी तुम्हाला नक्की व्हिडिओ बनवेल, ह्यासाठी स्पेशल असा व्हिडिओ बनवेल माझ्या मुलांचे किंवा आम्ही म्हणजे माझी मुलं जेव्हा लहान होते तेव्हा आम्ही कुठे फिरायला गेलेलो का आणि त्यांचे लहानपणीचे फोटो कसे आहेत, आम्ही कुठे कुठे फिरायला गेलो आहे, ते सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे. फक्त थोडे दिवस थांबा. थोडे दिवस म्हणजे या 2-4 दिवसातच मी ते व्हिडिओ टाकेल. बरं, त्यानंतर रश्मिताताईंनी परत कमेंट केला आहे, काका आणि तुमचा कपल डान्स करा ना शॉर्ट्ससाठी. तर मला तुम्हाला सांगायचं आहे, मी मागे म्हणजे एक शॉर्ट टाकलेला असाच घरामध्ये बघा, शिवजयंतीच्या दिवशी मी घरात छोटासा डान्स केला होता. तर ते मी एका शॉर्टमध्ये दाखवलेलं. तर ते काही माझ्या फॅमिलीमध्ये म्हणजे यूट्यूब फॅमिलीमध्ये माझ्या काही लोकांना, माझ्या सबस्क्रायबरला ते आवडलं नाही आहे. ते म्हटले की असा डान्स नको करूस, ते चांगलं दिसत नाही, ते चांगलं वाटत नाही. बहुतेक त्यांना मी असा डान्स केलेला आवडलेला नाही आहे. आणि तुम्ही बोलता काकांचा डान्स दाखवा. तर आता 20 वर्ष झाले लग्नाला, मी स्वतः कधी काकांना नाचताना बघितलेलं नाही आहे. आम्ही एवढ्या लग्नांना वगैरे गेलो पण ते कधीच नाचत नाही. मी मात्र कुठेही गेली लग्नात वगैरे तर मी मस्त एन्जॉय करते. मी आणि माझी मुलगी आम्ही मस्त डान्स करतात. पण तुमचा कमेंट आला आहे ना, मी प्रयत्न करेल की त्यांच्याबरोबर छोटीशी का नाही होईना एक क्लिप काढायची आणि तुम्हाला दाखवायची. बाकी तुमचा कमेंट खूप छान होता. त्यानंतर रश्मिताताईंनी परत कमेंट केला आहे की काय गं काकू, तुझा डान्स ड्रेस मस्त, ती हसरी धाडशी रीमाजी, मुलं लकी आहेत, इतकी गुणी आई मिळाली आहे. तर थँक्यू सो मच रश्मिताताई, खूप छान कमेंट केला आहे. त्यानंतर माझा हा व्हिडिओ बघून आर्यन पाटील यांचा इमोजी पाठवलेला आहे. थँक्यू आर्यन सर. त्यानंतर सुचित्राताईंचा कमेंट आला आहे, खूप त्रास सहन केलास तू, बट आता तू सुखी आहेस ते आठवा, असं काहीतरी लिहिलं आहे त्यांनी. तर सुचित्राताई थँक्यू सो मच, तुम्ही एवढा छान कमेंट केला. त्यानंतर स्मिताताईंनी कमेंट केला आहे, रीमा तुला मानले पाहिजे, तुझ्या कष्टाचे फळ तुला नक्की मिळेल भविष्यामध्ये, मुले चांगली मार्गी लागतील आणि तुला अजून सुखाचे दिवस येतील. थँक्यू सो मच. तुमचे आशीर्वाद असेल तर हे नक्की शक्य होईल. स्वामी तर माझ्या पाठीशी आहेतच, शिवाय माझी फॅमिली, माझी मुलं, माझा नवरा, सगळे काही माझ्या पाठीशी आहेत. शिवाय आता मला एवढी छान अशी माझी यूट्यूब फॅमिली मिळाली आहे, ती माझ्या पाठीशी आहे. तर मला गॅरंटी आहे की माझं नक्कीच चांगलं होईल. तर आता आपण माझी स्टोरी पार्ट 10चे कमेंट वाचणार आहोत. तर अश्विनीताईंचा कमेंट आला आहे, रीमा तुझे हस्बंड एकटे आहेत का कोणी भाऊ आहे? तर माझ्या मिस्टरांना एक भाऊ आहे आणि मोठे भाऊ आहेत. त्यांचं उत्तर मी त्यांना दिलं आहे कमेंटमधनं. त्यानंतर रश्मिताताईंचा कमेंट आला आहे, बापरे ऐकावं तितकं कमी आहे तुमचा संघर्ष, क्यू वाटते, अन्नपूर्णा आहेस, जेवण कुठून शिकलीस गं? तर जेवण मला कोणीच शिकवलं नाही. माझ्या माहेरी बघाल तर मी तुम्हाला माझी माहेरची स्टोरी सांगितली आहे. कधीच माझ्या आईने माझा हात धरून मला कुठली गोष्ट शिकवलेली नाही आहे. जे पण मी शिकली आहे ते बघूनच शिकली आहे आणि माझ्या आईला असा एवढा काही इंटरेस्ट नव्हता जेवण बनवण्यामध्ये. आमच्या घरामध्ये जास्त करून खिचडीच बनायची आणि त्यामुळे मला म्हणजे माझी आई असं बनवायची अधूनमधून असं काहीतरी, पण माझ्या आईला एवढा असं स्वयंपाकामध्ये इंटरेस्ट नव्हता. मात्र शनिवार रविवार जेव्हा
जेव्हा सुट्टी असायची ना, मी माझ्या आजी आजोबांकडे जायची. म्हणजे प्रत्येक शनिवार रविवार नाही किंवा मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या वगैरे, आणि मला तिकडे खूप आवडायचं. माझे आजी आजोबा म्हणजे माझ्या आईचे आई-वडील, आणि माझे आईची आई जी होती ना, ती खूप सुगरण होती. ती खूप छान छान डिश बनवायची, काय काय नवीन नवीन बनवायची. तर मी तिकडे म्हणजे किचनमध्ये असायची, तिला मदत करायची, आणि तिकडे मी थोडंफार काहीतरी शिकली. त्यानंतर मी सासरी आली. तर सासरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सासरी आल्याच्यानंतर मी भाकरी करायला शिकली. माझ्या सासूबाईंचं बघून त्यांनी पण मला शिकवलं नाही, पण त्या जेव्हा जेव्हा स्वयंपाक करायच्या तर त्यांना हाताशी कोण ना कोण मदत करायला लागायचं, कारण त्यांना सारखं उठायला बसायला यायचं नाही. आणि ते जेव्हा काही स्पेशल बनवायच्या तेव्हा मग मी त्यांच्या बाजूला बसून त्यांना बाकीची सगळी तयारी करून द्यायची, आणि मग त्यांचं बघून बघून मी शिकली. कोणीच मला दाखवलं नाही की भाकरीला ह्या बाजूनी पाणी लावायचं, पोळीमध्ये असं पुरण भरायचं. तर हे सगळं मी बघून बघून शिकली आहे. बाकी मग मी एवढ्या ठिकाणी काम केलं आहे, मग ते गुजराती असू दे, ब्राह्मण असू दे, मराठी असू दे, साऊथवाले असू दे, किंवा मग अशी बाहेरचे म्हणजे कॉन्टिनेंटल डिश, चायनीज डिश, असं काहीतरी म्हणजे डाएट फूड हे सगळं खाणारे असू दे. मग त्यांना जसं लागेल तसं एक 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 पदार्थ मी ट्राय करत गेली, आणि मग तशा प्रकारे मग मी माझा स्वयंपाक शिकली. तर मला असं कोणी शिकवलेलं नाही आहे. त्यानंतर रश्मिताताईंचा कमेंट आला आहे, काका रीमाजी तुम्हाला स्मार्ट म्हणतायत, हलवा किती छान मस्त दिसतोय. तर हो, ते मला स्मार्ट म्हणतात, आणि मी बनवलेली प्रत्येक रेसिपी त्यांना खूप आवडते, आणि ते खूप आवडीने माझ्या रेसिपीचं कौतुक करतात. मी केलेला प्रत्येक कष्टाची त्यांना जाणीव आहे. त्यानंतर सोनालीताईंचं कमेंट आलं आहे, हाय रीमा, गाजरचा हलवा लय भारी केला, तुला मानसिक खूपच त्रास झाला. हो ताई, मला खूप त्रास झाला, आणि खरं बघायला गेलं तर आत्तासुद्धा होतो आहे. मला जो माझी तब्येत जी अशी आहे, मी जरी तुम्हाला वरून असा हसत व्हिडिओ बनवते, हसरी दिसत आहे, तर मला मानसिक त्रास खूप आहे, मानसिक टेन्शन खूप आहे. तर हे मानसिक टेन्शन मला माझ्या ह्या त्रिकोणाचं नाही आहे. त्रिकोण म्हणजे माझा मुलगा, मुलगी, माझे मिस्टर यांचं काहीच नाही आहे. मला हा जो त्रास आहे तो माझ्या बाकीच्या मंडळींकडनं, जवळच्या मंडळींकडनं आहे. तो काय आहे तो एखाद दिवस मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. त्यानंतर आर्यन सरांचा कमेंट आलं आहे. आर्यन सरांनी काय कमेंट केलं आहे ना, ते मला समजलेलं नाही आहे. तरी पण त्यांनी चांगलाच कमेंट केला असेल, कारण आजपर्यंत मला कोणीच निगेटिव्ह आणि वाईट कमेंट केलेला नाही आहे, कारण त्यांनी माझी स्ट्रगल स्टोरी ऐकलेली आहे, मला समजून घेतलेलं आहे. तर थँक्यू सो मच आर्यन सर. त्यानंतर सारिका पुजारी ताईंनी कमेंट केलेलं आहे, भाऊ काय काम करतात? तर माझे मिस्टर हे प्रायव्हेट जॉब करतात, प्रायव्हेट नोकरी करतात, आणि म्हणजे चांगल्या ठिकाणी आहेत कामाला, प्रायव्हेट जॉब आहे. तर त्यांना मी उत्तर दिलेलं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी मला कमेंट केला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर चला मग आता आपण वळूया माझी स्टोरी पार्ट 11मध्ये. तर माझी स्टोरी पार्ट 11मध्ये कोणी आणि काय कमेंट केलं आहे ते बघूया. स्मिताताईंनी कमेंट केला आहे, मी व्हिडिओ हाईप केला आहे 4220. थँक्यू सो मच रश्मिताताई. एकदा मला कमेंटमध्ये नक्की सांगा हाईप केल्यावर काय होतं ते, आणि हाईप म्हणजे काय असतं ते, कारण मला ह्याच्यातलं काहीच समजत नाही. त्यानंतर सोनालीताईंनी कमेंट केला आहे, हाय रीमा, खूपच मेहनत केली, सगळं चांगलं होणार, श्री स्वामी समर्थ आहेत, गॉड ब्लेस यू रीमा. श्री स्वामी समर्थ ताई, आणि मला गॅरंटी आहे की स्वामी माझं काहीच वाईट होऊ देणार नाही, आणि माझं सगळं चांगलं होणार, आणि तुम्ही पण तर आहे तेवढे छान छान आशीर्वाद द्यायला. त्यानंतर तेजश्रीताईंनी मला इमोजी पाठवला आहे. थँक्यू सो मच तेजश्रीताई. त्यानंतर सोनालीताईंनी कमेंट केला, हाय रीमा, टेक केअर, छान सुंदर क्लीन केलं. थँक्यू सो मच सोनालीताई. त्यानंतर रश्मिताताईंनी कमेंट केलेलं आहे, कुकिंग कोणी शिकवली, कुठून शिकले जेवण काम, ते पण स्टोरी सांगा, कारण मार्केटिंग जॉब करायचे ना, मग कुकिंग लाईन कशी पकडली, मानलं पाहिजे, टफ सर्वायवल, तब्येत तुमची ठणठणीत राहू द्या, हीच सदिच्छा. थँक्यू सो मच रश्मिताताई. तुम्ही मला प्रत्येक व्हिडिओला खूप छान छान कमेंट करतात त्याबद्दल. त्यानंतर सुचित्राताईंनी कमेंट केला आहे, टेक केअर रीमा, आता तू स्ट्रॉंग राहत जा. ओके ताई, थँक्यू सो मच. त्यानंतर टेस्ट द बेस्ट विथ कविता इकडून मला मेसेज आला आहे,
तर ताई, तुम्ही खूप मेहनत करता. एक दिवस तुमच्या स्वप्नातील घर नक्की होईल. देव करो तुमच्या इच्छा, स्वप्न पूर्ण व्हावे. श्री स्वामी समर्थ. थँक सो मच कविता ताई. नक्की माझं स्वप्नातलं घर होईल आणि ज्या दिवशी होईल ना, त्या दिवशी सगळ्यात आधी व्हिडिओ मी माझ्या या यूट्यूब फॅमिलीबरोबर शेअर करेन. तर आता ज्या घरात राहते ते घर माझ्या सासूबाईंचं आहे. लवकरच मी माझ्या कष्टातलं, माझ्या स्वप्नातलं घर घेईन. तर आज मी ज्या ताईंचे, दादांचे कमेंट वाचून दाखवले, ते माझी स्टोरी पार्ट 11 पर्यंतचे सगळ्यांचे मी कमेंट वाचून दाखवलेत, अगदी नावं घेऊन वाचून दाखवलेत. तर आता आपला शेवटचा पार्ट राहिलेला आहे, माझी स्टोरी पार्ट 12चे कमेंट राहिलेले आहेत. ते कमेंट मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तर माझी स्टोरी पार्ट 12चे कमेंट आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत. त्यांना काय रिप्लाय दिला आहे तो पण बघणार आहोत. तर असा होता हा आजचा दिवस, कामावरचा आणि घरचा असा माझा कामात गेलेला आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ, आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि मला खूप खूप सपोर्ट करा, कारण मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर कसा वाटला व्हिडिओ हे पण कमेंट करून सांगा. असेच छान छान कमेंट करा, कारण तुमचे कमेंट वाचले ना तर मला एक नवीन एनर्जी येते व्हिडिओ बनवण्यासाठी. तर असेच माझ्या पाठीशी उभे राहा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओत माझी स्टोरी पार्ट 12चे कमेंट घेऊन. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.